संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। जुनेखेड येथे पैशाच्या वादातून तरुणाचा विळ्याने वार करून निर्घुण खून, आई, वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात। वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथे कौटुंबिक आर्थिक वादातून आई, वडील आणि भावाने मिळून एका तरुणाचा विळ्याने वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे। कपिल झाजम्या पवार वय 35 राहणार जुनेखेड असं खून झालेल्या दुर्दैवी युवकाचं नाव आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासातच तिन्ही संशयितांना ताब्यात घेतलं आहे। जुनेखेड येथील बिरोबा मंदिर परिसरात पवार कुटुंब वास्तव्यास असून गेल्या काही दिवसापासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते। सोमवारी सकाळीही त्यांच्यात याच कारणावरून जोरदार भांडण झाले होते। त्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला आणि तो विकोपाला गेला। या वादातून संशयित वडील झाजम्या कस्तान्या पवार वय 65, आई अंजना झाजम्या पवार वय 60 आणि भाऊ अजय झाजम्या पवार वय 45 या तिघांनी मिळून कपिलला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर संशयितांनी विळाने कपिलच्या छातीवर आणि हातावर सपासप वार केले। हे वार वर्मी लागल्याने कपिल रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमोल सावंत, दीपक गस्ते, शशिकांत शिंदे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर जखमी झालेल्या कपिलला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। ईश्वरपूर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तिन्ही संशयितांना तातडीने ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या थरारक घटनेमुळे जुनेखेड आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।